षटकांच्या खेळांमध्ये आपण पाहिलं 8च बॉल तो खेळला. 8व्या बॉलवरती त्याच्या बॅटमधून षटकार आला. 9व्या बॉलवरती आणखी एक षटकार. 2 बॉल 2 षटकार आतापर्यंत पाहायला मिळाले त्याच्याकडून. नाही याही वेळेला खूप चांगला चेंडू फेकी करतोय. चेंडू पडल्यानंतर अर्थात कट केला होता त्यांनी. उसळी सुद्धा जास्त घेतली. अर्थात आपण पाहिलं सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. निर्धाव स्वरूपातील चेंडू आता जाताना पाहायला मिळाला. तीन चेंडू आणि 55 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. परत एकदा आपण पाहतो बॉलिंग मार्क वरती आपल्या मनावरती विचार करत करत धावत आला होता, पण मात्र विचार विनिमय त्याचा फसला आणि मात्र परत एकदा नवीन कोणता चेंडू टाकायचा हा विचार करत असताना ऋतिक वरती मारायचा प्रयत्न होता, पण मात्र विशालच्या बॅट मधून एक फटका आला. पण एकच धाव पूर्ण केली जाते आणि एका धावेनंतर दुसऱ्या धावेला मात्र धावचीतच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला आणि विशालकडे येते ती म्हणजे स्ट्राइक आणि विशालला स्ट्राइक हवी आहे. फलंदाज मात्र बाद झालाय. वळूया आपण आपल्या डीजे तुषकडे. वाढ करूयात आपण. ओके 58 ऑन बोर्ड. शेवटचा एक चेंडूचा खेळ यायचा बाकी. 58 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपण पाहतोय. शेवटचा चेंडू येणं बाकी. सेमीफायनल दुसरे आपण पाहतोय. फुल टॉस बॉल ला भिरकावून दिला चेंडू सीमा रेषा बार. षटकार. आपण यथोचित मान सन्मान आपण अतिथी कक्षाजवळ यायचं आहे. आपला सुद्धा मान सन्मान केला जाणार आहे. अप्पा आपल्याला विनंती आपण त्वरित अतिथी कक्षाजवळ यायचं आहे. आपला सुद्धा आपण यथोचित मान सन्मान करू इच्छितो. इंदापूर प्रीमियर लीगच्या वतीने आपलं शाब्दिक सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत. खूप सारे मान्यवर आपल्या या स्पर्धेसाठी भेट देतात. त्यापैकी आपले मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. अर्थात आपणना ही कळकळीची विनंती केली जाते आणि आपण त्वरित यायचं आहे. विनंती करतो सन्माननीय दिलीपजी वाडवळ, सीताराम सुतार आणि सुभाषजी वाडवळ या तिन्ही मान्यवरांना विनंती आपण अतिथी कक्षाकडे वळायचं आहे. 65 टू विन. 65 धावांचा पाठलाग आपल्याला करायचा आहे. त्वरित आपण क्षेत्ररक्षणाला सुरुवात करायची आहे.
यानंतर आणखीन एक फायनल आपल्याला खेळवायची आहे. विनंती करतो बॅड लाईट येऊ शकते, त्याच्यानंतर मग थोडासा अनफेअर खेळ झालेला आपल्या कोणालाच आवडणार नाहीये. त्वरित आपण मॅचकडे वळूयात. ग्राउंड मैदानात आपण त्वरित जायचं आहे. फायनलची मॅच अजूनही आपल्याला खेळवायची आहे. फायनलला काल गेलेला संघ आपण रिपोर्टिंग करायला सांगितलं गेलं आहे. आपण सुद्धा मैदानावरती अतिथी कक्षामध्ये येऊन आपण उपस्थित असल्याची रिपोर्टिंग दर्शवायची आहे. मॅचकडे आपण वळूया. ज्या ठिकाणी पहिलं सत्र आपण अनुभवलं, ज्या पहिल्या सत्रामध्ये धावफलकावरती धावा लागलेल्या आपण पाहिल्या, त्या म्हणजे 64 धावा आणि 65 धावांचा आता आपल्याला पाठलाग करायचा आहे. तर 65 धावांच्या पाठलागीसाठी मी परत एकदा आमंत्रित करतो. अर्थात या स्पर्धेसाठी अर्थात कालच्या दिवसापासून आजपर्यंत जे समालोचक आपल्याला लाभले आहेत, अर्थात आमच्या किल्ला रोहा मधील एक बुलंद आवाज आणि अर्थात डॅशिंग आणि हँडसम हंक आमचे हर्षद मुंडे जी यांच्याकडे आपण वळूयात. ओव्हर टू हर्षद जी. हॅलो चेक. हॅलो हॅलो डीजे तुष. थँक्यू सो मच. गुड्डाजी जाधव सरांचा आवाज आपण ऐकताय. भव्य दिव्य स्पर्धा आज आपण अनुभवताय. नाव आहे इंदापूर प्रीमियर लीग तळाशेत ग्रामपंचायत मर्यादित ही स्पर्धा. सन्माननीय अप्पाजी नवगणे साहेबांचा यथोचित असा मान सन्मान या स्पर्धेच्या वतीनं जावेदभाई शेख यांना विनंती करेन, आपल्या शुभ हातानं आपण साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करूया. स्वागत करूया सगळ्या जणांचे, जमलेल्या आमच्या मान्यवरांचे, ज्यांच्या येण्यानं या स्पर्धेला एक वेगळीच ऊर्जा मिळाली आहे आणि ज्यांच्या येण्यानं या स्पर्धेला एक वेगळीच उंची मिळाली. यस, बॉलची मागणी त्याची पूर्तता करूया. बॉल देऊया मैदानावरती. महत्वपूर्ण सामना या स्पर्धेची दुसरी सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. काल एक सेमीफायनल झाली. आर के फायटर त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना टीम श्री सोमजाई क्रिकेट क्लब कोल्हान थेट फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ राहिला. आता दुसरा संघ कोणता असेल? जय हनुमान 11 इंदापूर की त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असलेला संघ सार्थक लायन. कोण जिंकेल कोण हारेल? सार्थक लायन वाढवण इथे जिंकेल का हेही बघावं लागेल. ग्रामपंचायत एकच आहे, गाव मात्र 5 आहेत आणि 5 गावांना एकत्रित आणणारी स्पर्धा, 5 गावांचं एक कुटुंब बनवणारी स्पर्धा, विखुरलेली मन पुन्हा एकमेकांच्या सोबत आणणारी स्पर्धा. नाव आहे इंदापूर प्रीमियर लीग. पहिलं पर्व आणि या पहिल्या पर्वाचं इंदापूरकरांना गर्व आणि गर्वांनी मान उंच व्हावी असं दमदार नेत्रदीपक आणि एक सुंदर आयोजन मैदानावरती पाहायला मिळतं. मैदानाच्या बाजूला सर्व क्रीडा रसिक, व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर, मैदानाच्या आतले सर्व गुणवान खेळाडू, सर्वांचं हार्दिक स्वागत. मी स्वतः क्रिकेट समालोचक हर्षल मुंडे, मान फ्रॉम किल्ला रोहा, हृदयाच्या अंतकरणापासून सर्वांचे हार्दिक स्वागत करतोय. ड्रीम्सcricket.in वाहिनीवरती जुडलेल्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. पाठलाग करायचा 65 धावांचा. 65 धावांचा पाठलाग येणाऱ्या 30 चेंडू मध्ये हा खेळाडू एकटा राहिला ना तर एकटा जिंकून देईल. नाव आहे दीपेश पॉवरफुल पवार. त्याचा आजचा अजिबात गेला नाहीये फिकावार. त्याचं नाव आहे आपण पाहिलं तर दीपेश पवार. महत्वाचा खेळाडू आहे. पहिलाच बॉल डॉट बॉल खेळताना पाहायला मिळालं. सेमीफायनलचा प्रेशर अद्यापचा मैदानाच्या आतमध्ये त्यांना दाखवायला सुरुवात केली आहे की काय? पहिलाच डॉट बॉल आला. पुढचा बॉल. यावेळीचा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला. 1 2 3 4 बाउन्स सीमा पार. पहिला चौकार. आता आगरी कोळी गाणी, एकविराईची, छत्रपती शिवाजी महाराजांची, मराठमोळी गाणी सगळी होऊ द्या. स्पर्धा शेवटाकडे चालली आहे. आपणही लय मध्ये या. आडवा बॅटने खेळायचं होतं. बॅट फिरवली. बॅटचा पेस आधीच क्लोज करावा लागला होता. अगदी बॉलच त्या थाटणीचा होता. गोल्डन स्पॉट वरती टप्पा पडला ना. अनएक्सेप्टेड बाउन्स. अगदी अनेक उसळी घेणारा चेंडू आणि त्याच वेळेला सरळ क्षेत्ररक्षक एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावा घेत असताना डॉट बॉलची सांगता. एक डाव तुझा दुसरा माझा, एक तुम्हारी दुसरी हमारी, 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे. यावेळीचा फ्लिक हवेमध्ये
क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, त्यानं टिपलाय झेल. संपलाय दीपेश पवारचा खेळ. इथून बसेल का नाही? धाव संख्येला मिळ, बॅट्समन आउट. फलंदाज, सर्वाधिक मोठा बॅट्समन, नाव होतं त्याचं दीपेश पवार आणि त्याचा गेलाय फेकावार. जावं लागेल मैदानाच्या बाहेर. महत्वाचा खेळाडू, अगदी संघाचा सरसेनापती, संघाचा कॅप्टन मैदानाच्या बाहेर आला. पहिली सर्वाधिक मोठी सफलता तेजसच्या नावावरती. अभि महाजन यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज जर जय सातपुते या मॅचला फिनिश करतोय तर. आणि त्याच वेळेला या बॉलरसाठी तेजस साठी आपण जर पाहिलं तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आतिश जांभळे यांच्या वतीनं गोलंदाज तेजसला इथे मात्र देण्यात येईल. संघाचे संघ मालक एका बाजूला खुश आहेत, एका बाजूला नाराज आहेत. हा क्रिकेटचा खेळच असा आहे ना, कोणाला आनंद कोणाला दुःख हा देतच राहतो. पण ते दुःख आनंद प्रत्येकाचे चेंज होतात. कारण की आपण जर पाहिलं ना, वेळ प्रत्येकाची येते, मग वेळेला वेळ बदलायला टाइम लागत नाही. बघा, या आधी वेळ होती दीपेश पवारची, तो आता बाद झाला. आता वेळ बदलली, संध्याकाळचं सत्र आलं. कालही आपण बघितलं साहिल खडतरची वेळ होती. 2 मॅच मध्ये त्यांना अप्रतिम खेळी गेली आणि शेवटच्या मॅच मध्ये तोही 0चा चष्मा घालून आउट होताना पाहायला मिळाला होता. समोरचा बॉल, बॅट फिरवलीये. इथे बॅट आणि बॉलचा संपर्क कोणताही झाला नाहीये. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाली. चांगली कामगिरी गोलंदाजी करत असताना महत्वाचे गोलंदाज मैदानावरती. आणि गोलंदाजी करणाऱ्या टीमला आता एकच म्हणावं लागेल, होणारा होतला जाणारा जातला, मागे तू फिरू नको. येईल दिवस तुझाही माणसा, जिगर सोडू नको, जिगर सोडू नको. दीपेश पवार बाद झाले, संघ अडचणीमध्ये सापडला. तिथूनही बाहेर काढायचं असेल ना, तर आता जिंकण्याची आशा बाळगली पाहिजे. नशीब बदलो न बदलो, तुमची वेळ नक्की बदलेल. संध्याकाळचं सत्र आलं, पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पॉवरफुल बॉलिंग आपल्याला बघायला मिळाली. सन्माननीय सीतारामजी सुतार साहेब व्यासपीठावरती उपस्थित आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण करणार आहोत. सुतार समाज अध्यक्ष इंदापूर आणि इंदापूर विभागाचे ते अध्यक्ष आहेत सुतार समाजाचे सीतारामजी सुतार साहेब यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं जावेद साहेबांच्या शुभ हातानं आपण करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. मायेची उबदार शाल या स्पर्धेचं प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून. यस, मॅच इज ऑन. सामन्याला सुरुवात. गेम तापला अगदी एखाद्या तव्यासारखा. ज्या वेळेला आपण म्हणतो ना की आता रखरखत्या उन्हातून मेहनत केली, आम्हीच घाम गाळला, आता घाम गाळल्यानंतर आम्हाला जिंकायचंय, लढायचंय. आणि शिवादादांचे ते मगाचे शब्द माझ्या कानावरती अगदी थांबलेत की ज्या वेळेला आम्ही काल खेळलो ना, आम्ही मध्ये पॉज घेतला होता मॅचचा, तदनंतर त्यामुळे आम्ही सेमीफायनलची मॅच हरलो होतो. आता सुद्धा तसंच समीकरण होईल का? कारण की अगदी दिवसभर खेळत आलेला संघ कोणता, तर जरूर आपण पाहिलं तर सार्थक लायन वाढवण संघ. आणि पॉज घेऊन कोणता संघ आला? जय हनुमान 11 इंदापूर. आता ते कमबॅक करतील का? समोरचा बॉल आडवा बॅटने खेळायचा होता, अगदी पायावरती आदळलेला चेंडू. तिथेही आपण जर पाहिलं तर एकही धाव मिळणार नाहीये. डॉट बॉलची सांगता, एक डॉट बॉल. आता समर्थ 11 वाढवण संघानं आनंदाचं इथे मात्र आनंदाची वेळ घेऊन येईल आणि त्याच वेळेला एक मोठा फटका जे हनुमान 11 संघाला कुठेतरी विजयाच्या समीप घेऊन जाईल. पुढचा बॉल, समोरचा बॉल ऑन साइडला. या मॅच मध्ये अजून मी आहे आणि माझा संघही आहे हेच दाखवणारा जय हनुमान 11 टीमचा पहिला षटकार.
जे मिळवून दिला तर त्याला बक्षीस जरूर आहे, पण अभि महाजन यांच्या वतीनं 100 रुपयाचं कॅश प्राइज इथे जयला येत आहे. जयकडे ही नामी संधी आहे, आता अचूक नियंत्रित बॅटिंग करून या मॅचला त्याला जिंकून द्यायचं आहे. जिंकलं जाईल का? पुढचा बॉल, यावेळीचा चेंडू बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. गोल्डन स्पॉट वरती टप्पा पडल्यानंतर अनेक उजळी घेणारा राहिला. एसटी रक्षकाचा सहारा मिळेल आणि त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर आता ही डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळाली. षटकार आला, षटकार आल्यानंतर त्या पलीकडे बॉल डॉटही आला. शांतता पसरली मैदानाच्या चारही बाजूला. समोरचा बॉल खोलात टाकला अलॉंग विथ द कार्पेट स्क्वेअर लेगच्या दिशेला स्ट्रोक खेळला जाईल. एक धाव मिळेल, एका धावेवरती समाधान दोन्ही फलंदाजांना मानावं लागतं आणि या एकेरी धावेच्या साह्यानं संघाचं धावफलक पुढे सरकत असताना पोहोचताना पाहायला मिळेल. तब्बल 11 या आकड्यावरती 11 धावा धावफलकावरती आतापर्यंतच्या पोहोचताना बघायला मिळतील. एक चांगल्या पद्धतीचा क्रिकेटचा सोहळा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. गजर क्रिकेटचा सोहळा, आनंदाचा सोहळा, इंदापूरकरांचा सोहळा, तळाशेत ग्रामपंचायतचा. आज इंदापूर प्रीमियर लीग पार पडताना पाहायला मिळते आणि आज ही स्पर्धा शेवटाकडे निघाली आहे. सेमीफायनल नंबर 2 मैदानावरती सेकंड इनिंग आणि सेकंड इनिंग मधील ही सेकंड ओव्हर. बॅकफुटला जाऊन कट केला, डीप कव्हर मध्ये बॉलला उडवला. 2 क्षेत्ररक्षकांना भेदत बॉल चालला होता, पण त्याच वेळेला थोडा स्लो झाला बॉल आणि त्याच वेळेला बॅकअपही चांगलं मिळालं. सिंगल स्कोर कार्ड वरती प्लस होईल. एकाच धावेवरती समाधान इथे मात्र मानावं लागतं. बघा, जय हनुमान 11 इंदापूर संघाकडे लक्ष टाकलेत ना, तर आता त्यांची बॉडी लँग्वेज सांगतीये. टीमची धावसंख्या सर 11 होती, 11 नंतरही सिंगल आली, 12 वरती गेली. यस, 12 धावा धावफलकावरती. पाठलाग करायचा कितीचा, तर तब्बल 65 धावांचा. धावा तेवढ्याशा या मैदानावरती मोठ्या नाहीयेत आणि अगदी त्या छोट्याही नाहीयेत. हाफ ट्रॅकर बाहेरच्या चेंडूशी छेडछाडी करण्याचा प्रयत्न राहिलाय. शॉट थर्डमॅन गली क्षेत्रामध्ये बॉल चाललाय आणि त्याच वेळेला तिथे एकच धाव मात्र येताना पाहायला मिळेल. एका जागेवरती समाधान मानला. जय हनुमान इंदापूर संघ, मॅच महत्वाची आहे, सेमीफायनलची मॅच आहे. मग तुम्ही थंडावलेत का? टाळ्यांचा गजर देऊन तुम्ही फलंदाजांना तुम्ही तुमच्या आक्रमक करू शकता, पण आता तसं काहीही बघायला मिळत नाहीये, कारण की त्यांची बॉडी लँग्वेज सांगतीये. यस, सन्मानाकडे आपण वळतोय. राहुलजी जयस्वाल साहेब इथे उपस्थित आहेत आणि घनश्यामजी पवार साहेब यांना विनंती करतोय आपल्या शुभ हातानं आपण राहुलजी जयस्वाल साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण इथे करूया. त्याचबरोबर सुभाषजी वाडवळ साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांना विनंती करेन आपण या आपला शुभ सन्मान जावेदजी शेख साहेब यांच्या शुभ हातानं आपण सुभाषजी वाडवळ साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने करूया. सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत, सर्वांचे हार्दिक हार्दिक आभार. आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत, त्याबद्दल हृदयाच्या अंतःकरणापासून आपले आभार आहेत. यस, सन्माननीय पिंट्याजी महाजन साहेब हेही उपस्थित आहेत. रुपेशजी सुतार साहेब यांच्या शुभ हातानं आपण पिंट्या महाजन साहेबांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने करूया. त्याचबरोबर अमोलजी पाटील साहेब हेही उपस्थित आहेत आणि रुपेशजी सुतार साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हातानं आपण अमोलजी पाटील साहेबांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करूया. या सर्व मान्यवरांना विनंती आम्ही करतोय. यस, बॅटिंग पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलाय आणि या बॅटिंग पॉवर प्ले मध्ये कशा पद्धतीच्या धावा होतील हे आपण जरूर पाहणार आहोत. षटकाला सुरुवात होईल. तिसरं षटक, रिव्हर्स स्वीपचा फटका. ज्या वेळेला आपण म्हणतो ना सीधी उंगली से घी नहीं निकल रहा, तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. सरळ बॅटने धावा येत नाहीयेत, बॅट उलटी केली आणि उलट्या बॅटने धावा येत नाहीयेत. या मॅच मध्ये आता काय बाकी राहिलं तर धावांचं रतीब अगदी थांबवलंय. 65 धावांपासूनचं स्वप्न अगदी साकार केलं बॅटिंग करत असताना टीम आपण जर पाहिलं ना सार्थक लायन्स संघानं, पण तेच स्वप्न साकार करण्यासाठी जय हनुमान 11 संघ सुद्धा पाठलाग करतात 65चा. त्यांनाही फायनल खेळायचीच आहे. लेग स्टिकचा बॉल खूप बाहेर चालला, पंचांचा इशारा येईल व्हाईट बॉलचा. अवंतर स्वरूपाचा हा चेंडू राहिला. सागरजी महाजन साहेबांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने या मुख्य व्यासपीठावरती आपण करतोय. या सागरजी महाजन साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण आलात, आपलेही आभार आणि आपणही व्यासपीठावरती बसून या सेमीफायनलच्या मॅचचा आनंद घेऊया. धन्यवाद. दिलीपजी वाडवळ साहेब हेही उपस्थित आहेत, त्यांचाही शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण करतोय. हो, काय फटका खेळलाय समोर, पण ताकद कमी होती, त्याच कारणानं फसले, पकडले गेले आणि आता या वेळेला दुसरी सफलता नावे झालीये सार्थक लायन.
मंगलनं संघाचा धावफलक पुढे वधारताना पाहायला मिळतं. टीमची धावसंख्या 15 या आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळेल. 15 धावा स्कोरकार्डवरती लागल्यात. महत्वाची मॅच पाठलाग करायचा तब्बल 65चा 15 चालत आतापर्यंत, पण धावाच बनत नाहीयेत या मॅच मध्ये. कमी गतीचा बॉल होता, ओळखलं, पारखलं आणि अगदी फेकून दिलं. स्क्वेअर लेगच्या खूप वरून तेजस वरती हल्ला चढवणारा षटकार. याही वेळीचा बॉल फटका खेळलाय. वा, फटका खेचलाय चांगला. बॉल चाललाय सरळ वन बाउंड सीमारेखेच्या पार पार पार. चौकार. क्यू 14 बॉल मध्ये आता गरज आहे कितीची तर 40 धावांची. 25 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 40 धावांची अजूनही गरज. 14 बॉल बाकी आहेत. हाही फटका आडवा बाटने खेळायचा होता. पंचांकडे अपील मध्ये आत्मविश्वास कमी, उत्साह खूप होता आणि त्याच कारणानं मात्र आता इथे अपील फेटाळून लावण्यात येते. येणारे चेंडू 13 बाकी, 40 धावांची गरज. इथून एखाद मोठा फटका आला ना तर जय हनुमान 11 संघाला एक मोठा दिलासाही मिळेल. पण तिथून एखाद डॉट आला ना तर या मॅच वरती जी पकड चालू आहे ना आतापर्यंत मजबूत स्थितीमध्ये सार्थक लायन वाढवण गावाची, ती तशीच्या तशीच राहील. षटकातील पुढचा बॉल. यावेळीचा चेंडू चांगला फटका आला पण तो हवेतच राहिला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली ती प्लाय जाईल. इथे मात्र बॅट्समन आउट होताना पाहायला मिळतील. अजून एक महत्वाचा आणि त्याच वेळेला आणि त्यांचाही शुभ सन्मान जावेदजी शेख साहेब यांच्या शुभ हाताने आपण करूया. नंदू शेठ चौधरी साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण निश्चितपणे करूया. आणि सार्थक लायनचे व्यवस्थापक नितीनजी जांभळे साहेब यांचाही शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं करूया. नितीनजी जांभळे साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. मी विनंती करेन घनश्यामजी पवार साहेबांना आपल्या शुभ हाताने स्वागत करूया. आणि या स्वागताला दमदार 40चा 12 मध्ये पाठलाग करताना पहिल्याच बॉल वरती आलाय षटकार. थँक्यू डीजे. इथून डीजे मास्टर ही जोडी जमली ना तर याही धावा होतील.
11 बॉल, आता 34ची गरज आहे आणि जोडीचीच गरज आहे. A1 जोडी मैदानावरती खेळेल का? ज्या वेळेला आपण म्हणतो ना भावेश पवार आणि पवन केने, तशी ही जोडी बघायला मिळेल का? फटकाच फसला बॉल हवे मध्ये, स्वतः गोलंदाज बॉलच्या खाली टीपलाय झेल, संपला बॅट्समनचा खेळ. बॅटर आउट. थँक्यू डीजे. यस, सन्माननीय नानाजी महाजन साहेब व्यासपीठावरती उपस्थित आणि त्यांचा शुभ सन्मान घनश्यामजी पवार साहेब यांच्या शुभादान आपण करतोय. या नानाजी महाजन साहेब आपण या स्पर्धेच्या वतीने आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल आणि तो सन्मान आपण स्वीकारावा अशी आम्ही विनंती करतोय. घनश्यामजी पवार साहेबांच्या शुभ हस्ते आपण नानाजी महाजन साहेबांचा सन्मान करतोय. त्याच वेळेला अमोलजी पाटील साहेबांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने करण्यात येईल. अमोलजी पाटील साहेबांचा सुद्धा सन्मान मी घनश्यामजी पवार साहेबांना विनंती करेन. ओके, सर्वांचे सन्मान, सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. कारण की सर्व मान्यवरांचं स्वागत करणं गरजेचं. स्पर्धा शेवटाकडे निघाली आहे आणि 5 गावाचे अतिथी सगळेच या व्यासपीठावरती आपल्याला बघायला मिळतील. मी म्हटलं ना 5 गावांना एकत्रित तळाशीत ग्रामपंचायतनं या स्पर्धेच्या माध्यमातून इंदापूर प्रीमियर लीग मधून एक कुटुंब बनवून ठेवलंय. हाफ ट्रॅकर अगदी शरीरावरती येणारा बॉल होता, अडवा पाटनं फेकायचा होता, पण तोच जमला नाहीये. या वेळेला इथे मात्र आपण पाहिलं तर एक मिळेल, एक पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. सिंगलच्या साह्यानं संघाचा धावफलक पुढे सरकत असताना पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या 33 या आकड्यावरती. 33 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तब्बल आतापर्यंतच्या 33 धावा धावफलकावरती लागल्यात. पुढचा बॉल, यावेळीचा बॉल पुन्हा पायात टाकण्यात आला. बॅट्समन न्यू बॅटर आलेत ना, जयेश त्यांचं नाव आहे. जयेश यांनी आजच्या दिवसामध्ये पूर्ण नाराज केलं. अगदी बघितलं ना मागील मॅचेसचा पूर्ण खेळ त्यांचा आठवला तर बघा, ॲज अ ऑन दुसऱ्या क्रमांकावरती ते बॅटिंगला येत होते, यदाकदाचित 3ऱ्या क्रमांकासाठी येत होते आणि तदनंतर आता मात्र तब्बल मला वाटतंय ते 5व्या क्रमांकावरती बॅटिंगला आलेत. का? तुमचा खेळच तुम्हाला मागे घेऊन जातो. मग तो खेळ कसा करायचा? संघर्ष दाखवायचा, मेहनत कशी करायची, घाम गाळायचा आणि तदनंतरच तुम्ही संघाला जिंकून देऊ शकता. सिंगल मिळेल एकेरी धावेच्या साह्यानं संघाचा धावफलक 35 या आकड्यावरती पुसताना पाहायला मिळतं. येणारे काही चेंडू बाकी आहेत. येस, 6 बॉलमध्ये 30 धावांची गरज. 6 बॉल 5 षटकार. मॅच जय हनुमान 11 संघाच्या बाजूनं झुकेल. 6 बॉलमध्ये 2 डॉट आले ना तर या मॅचचं चित्र पूर्ण आपण जर पाहिलं तर समर्थ लायन्स वाढवण या संघाच्या बाजूने झुकताना आता बघायला मिळेल. दमदार स्पर्धा आपण पाहतोय. चला स्पीडअप घे, विनंती करतो. फायनलची मॅच आपल्याला खेळवायची, वेळ खर्च करायचा नाहीये. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करेन, वेळ खर्च करायचा नाहीये. आपल्याला फायनलच्या मॅचला इथून पुढे सुरुवात करायची आहे, त्यासाठी विनंती करतोय, वेळ खर्च करायचा नाहीये. आणि आता नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती येताना पाहायला मिळतील. सोमनाथ आलेत. 6 बॉल मध्ये त्यांना 30 धावा थांबवायच्या आहेत आणि सोमनाथ कशी गोलंदाजी करतील ना हेच आपल्याला बघायचं या संपूर्ण मॅच मध्ये. रायटी बॅट्समनच्या अगदी विपक्षामध्ये असणारी हवा हवेच वेगही बॅट्समनला सांगते की इथून तुम्हाला या 6 चेंडूमध्ये 30 धावा बनवणं कठीण बनून झालंय. त्याही धावा बनतील का? पहिलं आक्रमण 5 षटकार मारायचे, त्यातील 1 मायनस झाला. आता 5 बॉल 24 ची गरज. पहिला धमाका. याही वेळेचा हाफ ट्रॅकर बॉल. आता शॉर्ट फायनलिंगला बॉल हवेत राहिला. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न अपुरे. शेवटच्या क्षणी आता इथे 2 धावा अर्जित होताना पाहायला मिळतील.
वा चांगली फिल्डिंग झाली आहे, टाळ्यांचा गजर. आज मला वाटतं मॅच फायनलची मॅच बघायला खूप मजा येईल, कारण की समर्थक वाढलेत, कारण की सगळ्यांना कळून चुकलं आज फायनलची मॅच आहे. फायनलच्या मॅच मध्ये आपल्या टीमला पाठिंबा. मला ही सूचना आली आणि ही एक गोष्ट समजली आहे, काल जी फायनलला टीम गेली आहे ना ती आज थेट डीजेस घेऊन इथपर्यंत आली आहे. पुढचा बॉल लोवर फुल टॉस, हा बॉल मिडल ऑफ द बॅट करायचाच होता, या वेळेला फसले, पकडले गेले आणि त्याच वेळेला आता इथे डॉट बॉलची सांगता होताना बघायला मिळेल. आणि त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर संघाची धावसंख्या आता इथून पुढे थांबली आणि इथून पुढे अगदी आपण जर पाहिलं तर जे हनुमान 11 संघाची बॉडी लँग्वेज, त्यांची बॅटिंग लाईनअप सगळं काही सांगून जाईल की या मॅच मध्ये आता काय बाकी राहिलं आणि या मॅच मध्ये कोणाचा दबदबा राहिला, हे सगळं काही एकंदरीत या मॅचच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतंय. यस, इथे आपण जर पाहिलं तर सामना जिंकला. एकदा जोरदार टाळ्या. फायनल मध्ये प्रवेश करणारी दुसरी टीम नाव आहे सार्थक लायन्स वाढवण. हा संघ आता इथे मात्र जिंकला. विजयाच्या शिखरावरती पोहोचणारा संघ राहिला. यस, या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच